अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रथी मारती धन्य ती भारतीय संस्कृती प्रथम पूजूया महागणपती। विघ्नतेला नमन करतो त्याचबरोबर आई जीवदानीच्या चरणी नतमस्तक होतो कारण नवसाला पावणारी हाकेला धावणारी देवी म्हणजेच आई जीवदानी एकवीर माता या मातेला देखील नतमस्तक होतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व तिसरं या स्पर्धेचं अत्यंत दिमागदार असं आयोजन वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 3 ऑर्गनाइज्ड बाय जीवदानी माऊली क्रिकेट क्लब फुलपडा क्रीडा मंडळ। या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा आपण याची डोळा पाडणार आहोत। पाटील नेटवर्कवरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील केलं जात आहे आणि या स्पर्धेच्या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित आहेत मान्यवर नवतरुण नरेश मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय निशांत दादा चोरगे, त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय धवलजी चोरगे, समाजसेवक रोहन सावंत साहेब आणि त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रतिभाताई पाटील। या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय तेजस्वी कांबळे, बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष फुलपाडा विभाग आणि तेजस्वी कांबळे साहेबांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पनेबद्ध साकारलेली एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे पाटील निर्मिती। आता जास्त विलंब न करता आपण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा घेतोय तर मी निमंत्रित करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं नवतरुण नरेश मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय निशांतदादा चोरगे, त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रतिभाताई पाटील, धवल चोरगे समाजसेवक, रोहन सावंत समाजसेवक आणि त्याचबरोबर आदित्य राऊत या सर्व मान्यवरांना विनंती आहे। त्याचबरोबर स्पर्धेचे शिल्पकार तेजस्वी कांबळे साहेबांना मी विनंती करेन आपण या सर्व मान्यवरांना घेऊन या ठिकाणी बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आज पुष्पहार अर्पण करणार त्या दिशेने यायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती या दोन्ही संघांनी हाताच्या घड्या सोडा, रिलॅक्स राहा कारण आता वॉर्मअप करणं गरजेचं आहे। मॅच अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मान्यवर येते टाळ्यांचा गजर तुमचा अपेक्षित आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन पाहतो आहे। नवतरुण नरेश मित्रमंडळ अध्यक्ष निशांतदादा चोरगे, त्याचबरोबर समाजसेवक धवलजी चोरगे, समाजसेवक रोहन सावंत, त्याचबरोबर समाजसेविका आणि माजी नगरसेविका प्रतिभाताई पाटील या मान्यवरांचं शुभागमन झाले। स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय तेजस्वी कांबळे यांचा संकल्प श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। त्याचबरोबर सर्व मानवड मैदानाच्या दिशेला इथून भीम पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी पतिते पावन झाली। यांच्या सिंहगर्जने अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, यांच्या घोड तुडीपणे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले। अशा श्रीमंत योग्य शिवछत्रपतीच मानाचा मुजरा करून आज आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे, सुरुवात केली, शुभारंभ केलेला। मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आदित्य राऊत निश्चितच त्यांचे मनापासून धन्यवाद असतील कारण ही जी विकेट आपण बघतोय, हे मैदान बघतोय, आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार आपण अर्पण या ठिकाणी केलं आहे। त्यानंतर आता मैदानाच्या दिशेने येतोय तर टीम देखील आमच्याबरोबर असतील, दोन्ही टीम दोन्ही संघ देखील या ठिकाणी असणार आहेत। अतिशय थाटात वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि फुलपाडा प्रीमियर लीग 2025 उद्घाटन आपण या ठिकाणी पाहतात। अतिशय रोमहर्षक सामने आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील। दोन्ही टीम आपण यायचे लेबर आमच्याबरोबर असणार आहेत आदरणीय सन्माननीय निशांतदादा चोरगे, धवलदादा चोरगे, रोहनदादा सावंत, प्रतिभाताई पाटील, त्याचबरोबर आदित्य राऊत। दोन्ही संघ लाईनअप राहायचे आहे, दोन्ही संघांनी लाईनअप राहायचे आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पहिल्यांदा एसचं पूजन करणार आहोत आणि त्यानंतर अतिशय उत्कृष्ट अशी ट्रॉफी, या ट्रॉफीचं अनावरण देखील आपण पाहणार आहोत।
वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. आणि हे खेळाडू आहेत आज आपण बघणार आहोत आपल्या स्क्रीनवरती आहेत. पहिला सामना खेळण्याकरता दोन्ही संघ सज्ज असतील. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025 चौथं पर्व त्याचा आहे आम्हाला सर्वांना गर्व. त्यातच आहे सर्व. तुम्ही स्क्रीनवरती दिसताय. मला माहिती आहे मॅच अत्यंत महत्त्वाचा यानंतर येणारा. तर दोन्ही संघांकडनं रिॲक्शन महत्त्वाचे आहेत. ॲक्शन मोडवरती तुम्ही असणं गरजेचं आहे. हे दोन्ही संघ आता तुम्हाला दाखवले जातात. तर स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी रंगतो आहे. स्पर्धेचे शिल्पकार तेजस्वी कांबळे साहेब, बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष फुलपाडा विभाग. आणि मी धबल चोरगे आणि आदरणीय रोहनजी सावंत यांना विनंती करेन आपण यष्ट्यांचं पूजन करावं. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी एका नव्या जोशात आपल्याला पाहायला मिळते, नव्या उत्साहात या ठिकाणी पाहायला मिळते. निशादादा चोरगे, धबलजी चोरगे, रोहन सावंत टाळ्यांच्या गजरामध्ये यष्ट्यांचं पूजन केलं जाते. त्यानंतर धबलजी चोरगे, रोहनजी सावंत आपल्याला विनंती करणार आहे श्रीफळ वाढवायचंय. टीमचा आवाज येणं गरजेचं आहे. टाळ्यांचा गजर सातत्यानं करत राहा. इथून तुम्हाला एनर्जी मिळणार आहे, उत्साह मिळणार आहे, नवीन जोश मिळणार आहे. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी पहिल्यांदा चॅम्पियन ट्रॉफी या नावानं आपण या ठिकाणी करणार आणि त्याचे चॅम्पियन बनण्याकरता हे सगळे चॅम्पियन आता आमच्याबरोबर आहेत. तर प्रतिभाताई पाटील यांना विनंती आहे, माजी नगरसेविका, त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल. या स्पर्धेचं उद्घाटन आपण पाहणार आहोत. पाटील नेटवरती ही सगळी दृश्य सध्या आपल्याला निश्चितच सुंदर पद्धतीने पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025 चौथं पर्व यशांचं पूजन झालेलं आहे. आपण स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पाहतोय. अत्यंत दिमागदार थाटात या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन. आणि आता प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाणार आहे आणि त्याची तयारी यशांचं पूजन करत असताना समाजसेविका आहेत, त्याचबरोबर नगरसेविका म्हणून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. सगळ्यांचा आवाज अपेक्षित आहे. यानंतर चॅम्पियन ट्रॉफी. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. इकडे आवाज आला. बोला गणपती बाप्पा. आई जुदानी माते की. यशांचं पूजन आणि त्यानंतर आदित्य राऊत ज्यांनी आपल्यासाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर. राऊत साहेब थँक्यू सो मच. हे अतिशय महत्त्वाचं मैदान, कारण मैदान नसेल तर क्रिकेट कुठे खेळणारा प्रश्न आहे. पण अशा वेळेला आदित्य राऊत सरांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिलेत, एक क्रिकेटचं मैदान. आणि त्यानंतर स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय तेजस्वी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. निशादादा चोरगे, धबलदादा चोरगे, रोहनदादा सावंत, प्रतिभाताई पाटील आणि त्याचबरोबर आदित्य राऊत या सर्वांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवले. यष्ट्यांचं पूजन झाले. पण आता ज्यासाठी हा अट्टास आहे आपण ती ट्रॉफी जरा आणखीन इकडे घेऊन येऊया. ट्रॉफी मैदानाच्या पुढे आता थोडीशी इकडे घेऊन येऊया. कारण एक महत्त्वाची गोष्ट मी सर्व खेळाडूंना, म्हणजे प्रेक्षक आता यूट्यूबवरती आहेत त्यांच्यासाठी, गणपती बाप्पा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण त्या विघ्नहर्त्याला 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती, गणपती बाप्पाला नमन करत असतो, त्याला साखर घालत असतो. येणारे 3-4 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे आणि तो खूप छान पद्धतीने संपन्न व्हावा. आणि आता ज्यासाठी अट्टास केलाय, सर्वात महत्त्वाचं काय, क्रिकेट तुम्ही खेळणार या 2-3 दिवसामध्ये, 3-4 दिवसामध्ये चांगलं क्रिकेट खेळणार, पण जिंकण्यासाठी खेळणार, ट्रॉफीसाठी खेळणार. तर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफी आहे. मी मान्यवरांना विनंती करेन आपण या ठिकाणी दोन्ही बाजू ट्रॉफीच्या डाव्या आणि बाजूला उभं राहायचं आहे. त्याचबरोबर आयोजक, सर्व आयोजकांची पूर्ण टीम, तेजस कांबळे साहेब आपण देखील, त्याचबरोबर निशादादा चोरगे, धबल चोरगे, रोहनदादा सावंत आणि प्रतिभाताई पाटील. एक मिनिट, ट्रॉफीचं अनावरण झालेलं आहे पण टाळ्यांचा गजर झालाय. पहिल्यांदाच विरारमध्ये आपण पाहणार आहोत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. चॅम्पियन ट्रॉफी
हे नवीन असं नाव जे कधी विरारमध्ये नव्हतं, तेजस कांबळे साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून, बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून, फुलपाडाची आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्या विरारमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा थरार रंगणार आहे। तेव्हा एकदा नवीन नाव आहे, नवीन जोश आहे, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। याच नावाने तेजस कांबळे आणि पूर्ण टीम या पुढच्या पर्वामध्ये देखील आपल्याला वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी घेऊन येणार। चॅम्पियनचा खेळ आहे तर निश्चितच त्यासाठी एक चांगली अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी देखील अपेक्षित होती। तर यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज डीजे आपल्याला मी विनंती करेन, ज्यावेळी मी सांगेन त्यावेळेला या स्पर्धेचं म्हणजे आपण लीग स्वरूपामध्ये देखील खेळणार आहोत, त्यामुळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून वन डे फिनिश असणार आहे आणि या स्पर्धेचं एक टायटल सॉन्ग बनवलं गेलेलं आहे, त्याचं लॉन्चिंग करणार आहोत। त्यामुळे ज्यावेळेस गाणं लॉन्च होईल त्यावेळेस सगळ्यांच्या टाळ्यांचा गजर अपेक्षित आहे आणि हे गाणं ओके। तर पहिल्यांदा आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्यानंतर या गाण्याचे लॉन्चिंग असणार आहे। तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघणार आहोत फुलपाडा प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व। तर वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीचं तिसरं पर्व आहे आज, तिसरं पर्व, त्याचा आम्हाला सर्वांना गर्व आणि त्याचा आहे सर्व। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय। राष्ट्रगान के लिए सब लोग खड़े रहेंगे, कोई अवमान नहीं करेगा। गॉगल से तो निकालिए, कैप से तो निकालिए, राष्ट्रगान का अवमान आपको नहीं करना है। सब लोग खड़े रहेंगे। जिथं जिथं हा माझा आवाज पोहोचतोय त्या सर्वांनी, भारतातला प्रत्येक नागरिक या राष्ट्रगीतासाठी उभा राहील। रेडी? आपण रेडी राहायचंय, डीजे वाजचे रेडी राहायचंय। एक साथ सावधान हो गए, सावधान, राष्ट्रगान शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी उभं राहायचं, कारण अजून बरंच काही येणं बाकी आहे। जसं आता आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पहिले ट्रॉफीचं अनाउन्स झालेलं आहे आणि वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी या नावाने ही स्पर्धा यापुढे खेळवली जाणार आहे। तर आता स्पर्धेचं संडे म्हणजे फन डे असतो आणि वन डे फिनिश असणार आहे आणि या निमित्तानं आपण पाहणार आहोत फुलपाडा प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व आणि या स्पर्धेचं टायटल सॉन्ग अनिमेश ठाकूर यांच्या गोड आवाजामध्ये अलकेश पाटील यांनी लिरिक्स आपण बघितलंय, त्यांनी खूप छान पद्धतीने लिहिलंय आणि फुलपाडा प्रीमियर लीगचं सॉन्ग आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर तमाम प्रेक्षकांना विनंती आहे या गाण्याच्या लॉन्चिंगसाठी आपण तयार आहे। मी 3, 2, 1 असं म्हणेन, लगेच आपण ते गाणं पेश करायचं, प्रेझेंट करायचं आहे। बहुजन विकास आघाडी प्रस्तुत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2025 मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा। रेडी? ऑल राईट, सगळ्यांनी तयार, टाळ्यांसाठी टाळ्यांच्या केंद्रामध्ये आपण लॉन्चिंग करतो आहे फुलपाडा प्रीमियर लीग 2025 टायटल सॉन्ग। 3 सगळ्यांच्या टाळ्यांचा गजर, कमाल। भारतीय प्रेक्षक फुलपाडा प्रीमियर लीग या ठिकाणी फुल एन्जॉय असणार आहे, फुल धमाल असणार आहे, कमाल असणार आहे आणि क्रिकेटचा थरार मंत्राचा डबल बार फुलपाडा प्रीमियर लीग 2025 खर्चा रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा। अरे फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा, आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा। गावागावात चर्चा झाली, गावागावात चर्चा, आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा।
जोडीचे ही झलक आहे पण त्यानंतर आपण जेव्हा प्रत्यक्षात मॅच सुरू होईल अजून गाण्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे ते देखील ऐकणार आहोत. आता टॉसची देखील वेळ झाली कारण बरोबर 3 वाजता आपण सामना सुरू करणार होतो. त्यामुळे मी विनंती करेन या स्पर्धेच्या निमित्तानं निशांतदादा चोरगे जे आमचे मार्गदर्शक आहेत आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टीम या ठिकाणी असतील दोन्ही संघ बारुंडा माऊली आणि जेसीसी जीवदानी क्रिकेट क्लब. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सर्व मान्यवर निशांतदादा चोरगे, धबलदादा चोरगे, रोहनदादा सावंत, प्रतिभाताई पाटील, आदित्य राऊत आणि स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय तेजस्वी कांबळी. तर टॉस या ठिकाणी केला जातोय अत्यंत महत्वाचा आहे. कोणाला संधी असेल चॅम्पियन ट्रॉफीची मागणी करण्यात आलेली आहे आणि फुलफडा लीग जीवदानी संघ टाळ्यांचा गजर करत आहेत बरोबर ना. टाळ्यांचा गजर झालेला आहे. अत्यंत महत्वाचा सामना असेल. टॉस जिंकला काय निर्णय घेणार क्षेत्ररक्षक तुम्ही टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता. फिल्डिंग बॅटिंग करायचे फायटिंग टोटल काय असू शकतं 40 या स्पर्धेबद्दल आपण बघितलं तर यापूर्वी 3 पर्व झाले 4था पर्वाचा बाखेळ आपण पाहणार आहोत आणि या स्पर्धेला नाव दिले गेले चॅम्पियन ट्रॉफी कसं बघता. चैंपियंस ट्रॉफी नाम ये अभी पहली बार आया था इधर पे और ये खेलने का है और ये आउटफील्ड भी इधर अच्छा रहता है और खेलने को थोड़ा मजा आएगा. बिल्कुल मजा बिल्कुल आएगा. जिस तरह से टॉस की कहानी बिल्कुल आपके पक्ष में गिरे अत्यंत महत्वाचं आहे. इथून किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. आम्ही त्यांना 30च्या आतमध्ये रोखू. 30च्या आतमध्ये चॅम्पियन ट्रॉफीची आता उत्सुकता वाढली ज्या पद्धतीने ट्रॉफीचं अनावरण झालंय आणि पहिल्यांदाच विरारमध्ये चॅम्पियन ट्रॉफी या टायटल खेळी आज तुम्ही खेळणार आहात आणि ते जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून तुम्ही आलेला आहात. खूपच आम्ही स्वप्न तर आमचं आहे चांगलं पण आता आम्ही आमचा गेम पण दाखवू ग्राउंडवरती आणि त्यांना 30च्या आतमध्ये रोखण्याचा पण प्रयत्न करू. 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. या स्पर्धेच्या निमित्तानं निशांतदादा चोरगे साहेब आहेत तर मान्यवर या ठिकाणी आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. एका ठिकाणी 2 मिनिटं थांबा जाग्यावरती. दादा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात परंतु ताई आपण पण या बाजूला या इकडे या स्पर्धेच्या निमित्तानं एक मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देतील. तेजस्वी कांबळे साहेबांचा उपक्रम आहे. आपण चॅम्पियन ट्रॉफीचं उद्घाटन केलेलं आहे तर या निमित्तानं या सर्व खेळाडूंना आपण संबोधित करावं. आयोजकांना शुभेच्छा देतात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब तर्फे आपल्या फुलपाडा प्रीमियर लीगचं आता नाव झालेलं आहे चॅम्पियन्स ट्रॉफी वसई विरार. म्हणजे आता ही जी मॅच आहे ही मॅच आता पूर्ण वसई विरारमधला चॅम्पियन निवडून देणार आहे. त्याच्यामुळे सर्व संघांना आमच्यातर्फे शुभेच्छा असतील. बहुजन विकास आघाडीतर्फे आपल्या परिवारातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तेजस कांबळी अतिशय चांगलं काम करतात. फुलपाड्यामध्ये पण बरेच कार्यक्रम ते करतात. त्याच्यामध्ये आता हा एक कार्यक्रम आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा. अतिशय सुंदर म्हणजे सगळी टीम ही आपली बारोंडा माऊलीची सगळी टीम आहे. अतिशय चांगलं आणि सुंदर काम करते. त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व टीमना एकच विनंती करतो की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. याच्याबद्दल तुम्ही पंचांशी वादविवाद करू नका आणि पंच जो निर्णय राहील तो शेवटचा निर्णय असेल. आणि हार जीत ही म्हणजे हरणं आणि जिंकणं हे आयुष्यामध्ये चालतच राहते. त्याच्यामुळे हरले तरी नेक्स्ट इयरसाठी प्रयत्न करा आणि जिंकले तर फायनल जिंकण्यासाठी प्रयत्न करा असं सांगून दोघांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देणार आहोत. अर्थात टीम आपापल्या कॅप्टन आपापल्या ठिकाणी थांबा. मान्यवर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ताई आपण या संघांना शुभेच्छा देणार आहोत. सेकंड करणार त्यांना हस्तांतरण करणार आहोत. आपण यायचं प्लीज. इथून आपण शुभेच्छा देणार आहोत सर्व आमचे मान्यवर. निशांतदादा चोरगे, धबल चोरगे. आता गाणं वाजवा. टायटल सॉन्ग येऊ द्या मित्रा. टायटल सॉन्गचा आवाज. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं फुलपाडा प्रीमियर लीग फुल एन्जॉय फुल धमाल फुल कमाल टायटल सॉन्ग या संपूर्ण स्पर्धेचं. त्याचबरोबर विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा थरार मनोरंजनाचा डबल भाग. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा.
थैंक यू थैंक यू डीजे थैंक यू डीजे थैंक यू डीजे विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम एक आपण बघितलं तर प्रत्येक जण विद्यार्थी असतो, तो शाळेत गेलेला असतो, पण प्रत्येक विद्यार्थीमध्ये एक खेळाडू दडलेला असतो. तर निशात आता मला वाटतं ते जात होते व्यासपीठाच्या दिशेने, पण त्यांच्याबद्दल क्रिकेटपट्टू पुन्हा एकदा ते मैदानावरती आलेले आहेत आणि जसं राजकीय पटलावर सामाजिक क्षेत्रामध्ये ते चौकार शेटार ठोठवतात, मग ते गुगली पण टाकतात, यॉर्कर टाकतात, तशाच पद्धतीनं आज ते मैदानावरती का खणखणीत चौकार ठोठवण्याकरता सज्ज असते. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहेत येस रोहन सावंत. रोहन सावंत देखील लवकर एक धमाका घेऊन येत आहेत. असोसिएशनचे मार्गदर्शक आहेत आणि आज ही जुगलबंदी पहा, खूप छान बॅकफुटला आणि फ्रंटफुटलाही खेळता येतं हे दाखवून देत आहेत आज निशादा चोरगे. रोहनजी गोलंदाजी करतायत बेहतरीन और टूर्नामेंट के आयोजन करता इस वक्त तेजस काबली साहब ने गेंद को बहुत फील्ड किया, बैकफुट पर जाके गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलते हुए टकाटक पटापट और बहुत ही कमाल का स्क्वायर कट. उसके बाद में रोहन दादा गेंदबाजी करने के लिए तैयार, टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, ऑन साइड पर खेलते तेजस काबली टूर्नामेंट के आयोजन करता हमारे दिल की धड़कन गेंद को फील्ड करते हुए इस बार हवा में खेलते हुए और बॉक्स के बाहर. प्रभुदाताई तुम्ही खेळताय, क्या बात आहे. माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्याकडनं देखील आपण एक चांगली बॅटिंग बघूया. आणि आता निशादादा चोरगे त्यांना गोलंदाजी करतायत. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025चा बाद थरार, मनोरंजनचा डबल बार. इथे मस्त पुन्हा एकदा टायटल सॉन्ग तुम्ही ठेवायचे सज्ज. आणि त्याचबरोबर जीवदानी 11 टीम जीवदानी आपण मैदानावरती यायचे, कारण टॉस जिंकलाय, क्लीन बॉल केलंय. निशादादा चोरगे साहेबांनी या ठिकाणी क्लीन बॉल केले. रोहनजी सावंत स्ट्रायकर एंड पर टॅप केलंय, खूप सुंदर फटका रोहन सावंत. आणि सर तुम्ही एक ओव्हरआर्मची क्रिकेटची स्पर्धा घेऊन येत आहे का रोहन सावंत सर? येस. आणि 21, 22, 23ला हा क्रिकेटचा महासंग्राम सुरू होणार आहे जीवदानीच्या मैदानावरती. त्यामुळे वसई तालुक्यासाठी एक मोठी मेजवानी रोहन सावंत सर घेऊन येतात. त्याचे शिल्पकार आहेत आणि ते या ठिकाणी आपल्या या मंचावरती देखील आहेत, मैदानात आहेत. त्याचबरोबर निशाद दादा चोरगे या स्पर्धेच्या निमित्तानं ही जी स्पर्धा आहे थोडी वेगळी स्पर्धा आहे. तर आपण पुन्हा एकदा कॅमेऱ्याच्या दिशेने जातोय जिथे आपल्याला पाहायला मिळतील रोहन सावंत 21, 22, 23ला जीवदानीच्या मैदानावरती काय घडणार आहे, काय ते घेऊन येतात, ऐकूया आपण त्यांच्याकडून. नक्कीच सर्वांनी फेब्रुवारी 21, 22, 23 या जीवदानी ग्राउंडवरती आपली वसई विरार प्रीमियर लीग ही आपल्या ओव्हरआर्म टेनिस बॉल आहे. तर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे आपण ही ठेवली आहे. पहिल्यांदाच हे तालुका लेवलमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर ऑल इंडियाचा पण एक प्लेयर त्याच्यामध्ये प्रत्येक टीममध्ये इन्क्लूड आहे. तर आयकॉन प्लेयर आहेत. तर सर्वांची उपस्थिती ठेवून त्या पूर्ण टुर्नामेंटची एन्जॉयमेंट घ्या आणि या डिसिप्लिनमध्ये पूर्ण टुर्नामेंट असणार आहे. तर ऑक्शन सुद्धा आहे ह्या प्रीमियर लीगचा ह्या 13 तारीखला. ओके, तर सर्वांनी उपस्थिती ठेवून पूर्ण मजा घ्या. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहन सावंत सर एकच मिनिट, कारण वसई विरार आणि वसई तालुक्यासाठी एक मोठी स्पर्धा असणार आहे आणि पहिल्यांदाच वसई तालुक्यामध्ये आयकॉन ऑल इंडिया लेवलचे खेळणार आहेत आणि तो प्रयत्न आपण करणार. त्यामुळे सर्व क्रीडा शौकीनांकडून आपल्याला देखील शुभेच्छा. थँक्यू सो मच. पहिल्यांदाच वसई तालुक्यामध्ये आयकॉन ऑल इंडिया लेवलचे खेळणार आहेत. ऑल द बेस्ट. स्पर्धा सुरू होणार आहे 21 तारखेला, त्याचा ऑक्शनचा कार्यक्रम असणार आहे 13 तारखेला. तर मित्रांनो, आता तेजस कांबळी साहेबांच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार असा जो खेळ आहे, अर्थात वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 2025 थरार मनोरंजनचा डबल बार. आणि आता मॅच सुरू होते, पहिला सामना, त्यासाठी दोन्ही संघ सज्ज राहतील. तर आता टॉस, जी हाँ दोस्तों, जो टॉस की कहानी बहुत महत्वपूर्ण है. आप देख रहे फिलहाल सिक्का उछला, कैमरामैन थोड़ा सा यहाँ लेके आइए. सिक्का उछला जीवदानी क्रिकेट क्लब के पक्ष में गिरा
इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और अपनी टीम को बल्लेबाजी करने का मौका दिया गया। इंटरेस्टिंग कहानी पार्टी नेटवर्क पर थोड़ी देर के बाद शुरू हो जाएगी। डे 1 मैच नंबर 1 और हमारे साथ तैयार है पार्टी नेटवर्क की पूरी टीम। अब एक बार फिर टाइटल सॉन्ग लेके आएंगे, टाइटल सॉन्ग के साथ जुड़ेंगे और उसके बाद में उस गाने के बाद लाइव एक्शन।